प्रतिनिधी फिरोज तडवी, यावल। यावल शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरील इंधनसाठा पूर्णपणे संपल्याने काही पंप तात्पुरते बंद ठेवावे लागले आहेत। ज्या मोजक्या ठिकाणी थोडाफार साठा शिल्लक आहे तिथे वाहनधारकांची प्रचंड गर्दी उसळली आहे। यामुळे शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। पहाटेपासूनच दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपांबाहेर पाहायला मिळत आहेत। अनेक वाहन चालकांना तासनतास प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। काही पेट्रोल पंपांवर स्टॉक संपला असे फलक लावण्यात आले आहेत। या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे शेतकरी, व्यापारी, प्रवासी तसेच दैनंदिन कामासाठी वाहनांवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। ग्रामीण भागातील परिस्थिती देखील अत्यंत चिंताजनक बनली असून गावागावांतील वाहनधारकांना इंधनासाठी यावल शहरात धाव घ्यावी लागत आहे। परिणामी शहरातील पंपांवर अधिक ताण निर्माण झाला आहे। वाहतूकदार, खासगी वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढू लागली आहे। आगामी काही दिवसांत जर इंधन पुरवठा सुरळीत झाला नाही तर संपूर्ण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। देशातील काही भागांत इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाल्यामुळे त्याचे थेट पडसाद आता यावल तालुक्यात उमटत असल्याचे बोलले जात आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत या तुटवड्यामुळे अधिकच भर पडली आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, तसेच प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून अतिरिक्त इंधनसाठा उपलब्ध करावा आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी आग्रही मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे।